आज एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद सुरू असताना अचानक तिथे पोलीस दाखल झाले आणि पत्रकार परिषदेची रेकॉर्डिंग करू लागले। पोलिसांनी रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी एकनाथ खडसेंनी गंभीर आरोप केलेत। आपल्या जावयाप्रमाणे आपल्यावर सुद्धा पोलीस पाळत ठेवतात असं खडसे म्हणाले आहेत। पोलीस थेट आपल्या बेडरूम पर्यंत घुसले आहेत आणि या प्रकरणी पोलिसांविरोधात आता रीतसर लेखी तक्रार करणार असल्याचं खडसे यांनी सांगितलंय। या सगळ्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पुण्यातील हडपसर या ठिकाणी एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये काही पोलीस आले होते असा व्हिडिओच आमदार एकनाथ खडसे यांनी दाखवलेला आहे आणि आपण थेट त्यांच्यासोबत बातचीत करूयात। साहेब, काय सांगाल, तुमची पत्रकार परिषद सुरू असताना या ठिकाणी पोलीस आले आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केले असा आपला दावा आहे, काय नेमकं घडलं? माझी पत्रकार परिषद सुरू असताना 3-4 पोलीस पत्रकारांसमवेत बसले। एक पोलीस माझ्या बेडरूमच्या जवळच बसला आणि त्याने या ठिकाणी आमची पत्रकार परिषद पूर्णपणे त्याने रेकॉर्ड केलं तर लक्षात आलं। घराचंही त्याने त्या ठिकाणी काय म्हणतात ते व्हिडिओ शूटिंग केलं, बाहेरचंही व्हिडिओ शूटिंग केलं तर लक्षात आलं। इथे 3-4 पोलीस बसलेले होते घरामध्ये आणि बाहेर 7-8 पोलीस त्या ठिकाणी होते। ज्यावेळेस ते लक्षात आलं त्यावेळेस पोलिसांना विचारलं की तुम्ही माझ्यावर काय पाळत ठेवताय? त्यांनीच सांगितलं की एक जगदाळे नावाचे पी आहे, त्यांनी तुमच्याकडे पाठवलं आहे की यांच्याकडे लक्ष ठेवा। आता माझ्यावर काय लक्ष ठेवायचं? मी गुन्हेगार आहे, मी बदमाशी केली आहे, मी माझ्या घरामध्ये बसलेलो आहे, घरामध्ये येणं तर यांना कोणी अधिकार दिला? एकंदरीत पाहिलं तर पोलीस प्रशासन या प्रशासनाचा राज्य सरकारकडून पोलिसांकडून दुरुपयोग होत आहे। या संदर्भात कुणाच्याही प्रायव्हेट घरामध्ये येणं आणि त्या ठिकाणी शूटिंग करणं हे बेकायदेशीर आहे। या घटनेची चौकशी झाली पाहिजे। आपण पाहिले की एकनाथ खडसे यांच्या घरामध्ये जे पोलीस आले होते त्यांच्या विरोधात आता आमदार एकनाथ खडसे हे लेखी तक्रार करणार असल्याचं सांगितलं आहे। लोकेशनसाठी मी चंद्रशेखर भांगे, हडपसर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।